नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी आणि किती आणि कशामुळे होणार, संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट, घडामोड आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. कांदा खरेदी लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा. बाजारात कांदे दर घसरले असून पावसामुळे काय नुकसान झाले आहे आणि सध्याची परिस्थिती काय आहे, कांदा खरेदी कधी सुरू होणार, नाफेड आणि एसएफची आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगुळे यांनी काय म्हटलं, संपूर्ण बातमी जाणून घेत आहोत. कांदा खरेदी लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा. बाजारात कांदे दर घसरले असून पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याचे नुकसान होत आहे. साठवणूक योग्य वेळी न झाल्याने कांदा खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून खरेदी लवकर सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आशिया खंडातील कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा कांद्याला किमान 551 रुपये, कमाल 1570 तर सरासरी 1175 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. एप्रिलमध्ये निविदा होऊन मे महिना संपत आला तरी खरेदीला सुरुवात झालेली नाही. हे प्रशासन अपयशच म्हणावे लागेल. कांदा हातात या ठिकाणी असताना शेतकऱ्यांची नजर अजूनही सरकारी खरेदीच्या वाटेवर. ही परिस्थिती दुर्दैवी आहे. खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता यावी अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना मात्र अजूनही खरेदीची वाट पाहावी लागत आहे. भारत दिगुळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांची या ठिकाणी मत प्रतिक्रिया आपण पाहत आहात. शेतकरी एकंदरीतच वस्तुस्थिती आहे, अशी काही परिस्थिती शेतकऱ्यांना उद्भवली आहे आणि त्यामुळे वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची सुद्धा दैन हाल चालू झालेले आहे. अशी काही परिस्थिती आहे, तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलंच नाही, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ माहितीपूर्ण कांदा जरा अपडेट्स तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा तर व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय. जे महाराष्ट्र जय श्री, धन्यवाद.